शब्द, मन आणि प्रेम. आय हाय! शुभ क्रिया. ओके. न्यू पार्ट हां. मस्त, मस्त. सो पार्ट आहे 263. पार्ट 262 मध्ये बघितलं होतं आपण. क्रिया मस्त किचनमधलं सर्व आवरून येऊन हॉलमध्ये बसते आणि शुभ मॅच बघत असतो. तर इतक्यात क्रियाच्या पप्पाचा कॉल येतो आणि ते एका स्थळबद्दल बोलतात. तर तसंच क्रिया सांगते, की मला शुभ सोबतच लग्न करायचं आहे. तर यावरून ते ऐकवायला लागतात आणि शुभबद्दल वाईट बोलतात. तर क्रिया पण ऐकवायला लागते. मग त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तर क्रियाचे मामा खूप बोलतात क्रियाला. मग क्रिया रडतच असते आणि मग शुभ तो कॉल कट करतो आणि क्रियाला शांत करत असतो. सो आता पुढे बघू काय होईल हां. काही वेळाने कसं तरी शुभ शांत करतो आणि मग तसंच क्रिया बसलेली असते खाली बघत लाईक खूप जास्त विचारात गुंतून असते असं. आणि मग शुभ पाणी वगैरे देतो क्रियाला. तर क्रिया पिते आणि तसंच शांत बसते. तर शुभ बोलायला लागतो क्रियाचा हात आपल्या हातात घेऊन, की "हे बघ क्रियू, ते पॅरेंट्स आहे तुझे." तर हा शब्द ऐकताच क्रिया रागात बोलते, की "जस्ट शट अप. एक शब्द सुद्धा चांगला बोलायचा नाही तू त्यांच्याबद्दल. तुझ्या एका शब्दाने देखील ते लोकं चांगला विचार करत नाही. मग तू का करतो? नको करू. तुला माहिती पण नाहीये ते काय बोलले तुला घेऊन आता. आणि तू का नेहमी-नेहमी माझी समजूत काढायला येतो त्यांच्यावरून? तुला काय वाटतं? मला समजत नाही का मी काय करत आहे, काय वागत आहे, काय बोलत आहे? जे तू असं मला समजावत असतो. मला स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास आहे आणि तू कोणत्या लोकांमधला आहेस ना, हे देखील मी चांगलं ओळखून आहे. आणि मी लोकं ओळखण्यात लाख वेळेस चुकले असेल, पण तुला ओळखण्यात कधीच नाही चुकले. हे पण मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. ओके. सो प्लीज माझी समजूत काढू नको शुभ. हं. शुभ बोलतो, की "तुझा इतका विश्वास आहे माझ्यावर ते बरोबर आहे. पण इतकं क्लिअर ते नाही आहे ओळखून आणि मी तुमच्या कोणत्या स्टँडर्डमध्ये नाही बसत. मला माझं सर्व स्वतःला स्वतः करायचं आहे. आणि यामुळे ते तुला चांगला सेटल्ड मुलगा बघून बोलत आहे लग्न करायला." तर हा शब्द ऐकताच क्रिया देते शुभच्या कानाखाली आणि खूप रागात बोलते, की "परत तुझ्या जर तोंडून हा दुसरा शब्द, दुसरा मुलगा जर हा शब्द निघाला ना, तर जीव घेईल तुझा." तर शुभ असाच बघत राहतो क्रियाला आणि क्रिया पण फुल रागात बघत असते. आणि तसंच काही वेळाने शुभ गालावर हात फिरवत बोलतो, की "यार क्रिया खूप जोरात लागली गं, खरंच." तर क्रिया बघू दे बोलते. शुभला जवळ घेते आणि बघत असते, तर शुभ तसंच गालावर किस करतो. तर क्रिया बोलते, की "हो यार शुभ, खरंच जोरात बसली गालावर. सॉरी, पण मला होत नाही सहन." आणि यावरून आता घरी कशी बोलली बघितलं ना तू. मला असं काही बोलायचं नाही, कळलं ना? तर शुभ बोलतो, की "क्रियू, तू याबाबतीत घरच्यांसोबत सांभाळून बोलत जा." कारण असं बोलणं त्यांना त्रास देतो आणि या एजमध्ये असा इमोशनल पेन खरंच खूप हानिकारक आहे. सो प्लीज. तर प्रिया बोलते, की "माझ्या मनाचा तरी कुठे ते विचार करत आहे आणि कुठे काय समजून बोलत आहे." तर शुभ बोलतो, की "हो, पण तू सुद्धा असं बोलणं बरोबर नाही आहे ना? आणि प्लीज माझ्यासाठी असं त्यांचं मन दुखेल असं बोलू नको आणि परत असं काही वागू नको. तू प्रेम करते तो मुलगा चांगला आहे हे तुझ्या वागण्यात दिसून यायला हवं. पण असं सांगून कोणालाही विश्वास बसणार नाही." आणि मुळात त्यांना इश्यू अदर कास्टचा आहे. सो त्यांच्या पद्धतीने ते बरोबर आहेत आणि तुझ्या पद्धतीने तू बरोबर आहेस. पण फक्त एक कर, ते म्हणजे त्यांना इतकं नको बोलू, तुझी साईड प्रूव्ह करण्यात, की त्यांचं मन दुखेल. मी आहे बाहेरचा मुलगा. त्यांच्यासाठी तू आणि तुझ्यासाठी ते एक रक्ताचं नातं आहे तुमच्यात. सो त्या नात्यात माझ्यामुळे दुरावा आलेला मला चालणार नाही. व्हेरी गुड. खरं आहे. नाहीच यायला पाहिजे दुरावा. तर यावर क्रिया बोलते, की "मग मी आता सोडून देऊ का तुला? आणि ते बोलतील ते करू का? हे हवं आहे का तुला?" तर शुभ बोलतो, की "नाही क्रियो, मी तुला सोडू शकत नाही आणि तू मला सोडू शकत नाही. आणि आपण एकमेकांना सोडून कधीच राहू शकत नाही." पण मुळात प्रॉब्लेम हा आहे, की तुझी फॅमिली मला आता भेटायला सुद्धा तयार नाही आहे गं. मग कसं आपण पुढे करायचं? काय करायचं? हा विचार येऊन पडलाय मला. तर क्रिया बोलते, की "जाऊ दे, ते बघू नंतर. आता मला या सगळ्यात पडायचं नाहीये. तुला लग्न जेव्हा करायचं असेल तेव्हा बघू आपण. बोलू परत ह्यावर, ओके? चल मी जेवायला वाढते तुला, सो तू जेवून घे आधी." तर शुभ विचारतो, की "तू नाही करणार आहेस का जेवण?" तर क्रिया बोलते, की "तिकडे मम्मा-पप्पा साधं पाणी सुद्धा पीत नसतील आणि मी इकडे जेवण कसं काय करू शुभ?" तर शुभ बोलतो, की "हेच मी तुला सांगत आहे मगाचपासून, की तुम्ही 3 कितीही भांडण केले किंवा कितीही एकमेकांना बोलले, रागावले, तरी जीव हा अडकूनच असणार आहे एकमेकांमध्ये. कारण तुमच्यामध्ये जो नाता आहे ना, तो कायमच्या मनाने बांधला गेला आहे. कळलं?" क्रिया यावर बोलते, की "पण आता मी त्यांना स्वतःहून काही बोलणार नाहीये." हे मात्र खरं आहे.
तर शुभ बोलतो की मला तुझ्याशी लग्न करायला काही नाही आहे ग. आता लगेच लग्न करू शकतो, पण सर्वात जास्त विचार मला तुझ्या पॅरेंट्सचा आहे. कारण त्यांच्या मुलीला असं जबरदस्ती हिसकावून घेऊन आणि त्यांच्यापासून तोडून मी तुला जिंकून घेणार. पण खऱ्या अर्थाने या लाईफमध्ये हरणार मी. आणि मला हेच नको आहे, कारण उद्या आपल्याला एक बेबी होणार आहे. मग तिच्या लाईफमध्ये कोणी येऊन असं आपल्यापासून लांब केलं तर किती धक्कादायक असेल ते आपल्यासाठी. असा साधा विचार सुद्धा करून आपण घाबरून जातो. अजून आपलं लग्न व्हायचं आहे तरी सुद्धा होणाऱ्या बेबीबद्दल विचार करताच घाबरतो आपण. पण ज्यांची मुलगी आहे आता त्यांच्यावर काय प्रसंग आला असेल ग. खरंच बेबी खूप जास्त हर्टफुल असेल हे. सो तू आपल्या पॅरेंट्स सोबत असं बोलायचं नाही आणि असं वागायचं पण नाही. लाईक त्यांना त्रास होईल असं काहीतरी. ओके क्रियू. क्रिया बोलते की मी या सगळ्यात माझा विचार कुठे गेला शुभ. या सगळ्यात मी कुठे आहे, माझं काय, मला काय वाटतं आणि मला काय हवं हे कोण बघणार आहे शुभ. तर शुभ सांगतो की हा बेबी तुझा माझा विचार करूनच मी सोबत आहे ना. ते इतकं बोलत आहे मला, पण मी तुला सोडायचा आता विचार सुद्धा केला नाहीये. आणि कधी करणार पण नाही, कारण तुझं जेवढं प्रेम जीव अडकून आहे माझ्यामध्ये तेवढंच माझं सुद्धा आहे. सो आपण सोबत राहायचं आणि असंच हिंमत ठेवून प्रत्येक पाऊल पुढे टाकायचं. बाकी बघून घेऊ काय होईल ते. भरपूर कपल्सना आपण इंटरनेटवर असं प्रेमात जिंकताना हरताना बघितलेलंच आहे. सो आपल्यासोबत आपले गॉड काय करतात हे बघायचं आहे आता आपण. आणि पूर्ण विश्वास ठेवून स्वतःचं रिलेशन गॉडकडे सुपूर्द करायचं आहे. मग काय करायचं ते बघून घेतील, पण शेवटी ऍक्शन काय घ्यायची ती आपणच घेणार आहे, हेही तेवढंच लक्षात ठेव. हा क्रियू बेटा. हाँ जी बेटा. तर क्रिया ठीक आहे बोलून हक करते शुभला आणि मग तसं शुभ विचारतो की चल आता तरी जेवण करणार आहेस का. तर क्रिया नाही बोलते आणि मग शुभ घेतो आपला फोन आणि कॉलिंग आयकॉनवर क्लिक करतो. तर प्रिया बघताच विचारते की काय झालं, तू आता कोणाला कॉल करत आहेस. तर शुभ बोलतो की तुझ्या मम्माला. तर किया बोलते की प्लीज आता या क्षणी नको करू कॉल. ते खूप रागात आहेत. सो कोणीही काही बोलून देतील तुला आणि हे मला खूप जास्त हर्ट होणार आहे. सो प्लीज शुभ ऐक माझा. तर शुभ बोलतो की घरी मम्मा पप्पाचा ऐकतो ना चूक असल्यावर. मग हेही तुझे मम्मा पप्पाच आहेत आणि चूक ही आहे की त्यांचा वाईट गैरसमज आहे की त्यांच्या मुलीला मी फसवलं आणि त्यांच्यापासून लांब केलं. सो जेव्हापर्यंत हा गैरसमज क्लिअर होत नाही तेव्हापर्यंत ते मला ऐकवतील. पण खरं काही ते लक्षात आल्यावर असं काही नाही करणार ते. सो यात ते चुकीचे नाही आहेत. सो ऐकून घे तुम्ही, बोलू दे त्यांना. हवं ते बोलू दे. आता बघू काय होते. असं बोललो तर शुभ कॉल करतो क्रियाच्या मम्माला. तर त्या बघतात आणि क्रियाच्या पप्पाला सांगतात की बघा बातमी पोहोचली आणि आला कॉल. तर ते बोलतात की उचलतो फोन आणि बघ काय बोलतो तो आता. तर त्या रिसीव्ह करतात आणि हॅलो करतात अगदी रागात. तर तसाच शुभ स्वीकार टाकतो आणि बोलायला लागतो की क्रियाने सांगितलं आता मला कॉल करून सर्व. आणि ती खूप जास्त रडत आहे. का तुम्ही प्रत्येक वेळेस लग्नाचा टॉपिक काढून तिला आणि स्वतःला असं त्रास करून घेत आहे एका बाहेरच्या मुलासाठी. तर त्या बोलतात की इतकी अक्कल आहे ना मग जा ना सोडून तिला. का आमच्या मुलीला लांब करतायत आमच्यापासून. का आम्हाला असं वाईट बनवून ठेवलं आहेस तिच्या नजरेत. काय बिघडवलं काय आम्ही तुझं. सांग ना काय वाईट केलंय. हा. शुभ बोलतो की तुमच्या मुलीच्या लाईफमधून जायला मी आता जातो पण यामुळे तिचा जीव जाऊ शकतो. इतकं मोठं दुःख असेल हे तिच्यासाठी आणि इतकं मोठं दुःख ना मी तुम्हाला देऊ शकत आणि ना तिला देऊ शकत. म्हणून मी जाऊ पण शकत नाहीये आणि थांबू पण शकत नाहीये. तुमच्या मुलीला तुम्ही लांब करताय स्वतःपासून. मी काही नाही केलंय तिला. आणि तिच्या नजरेत तुम्ही तुमची व्हॅल्यू कमी केली आहे. मी नाही केलंय काही. सगळं तुमच्या वाईट बोलण्यामुळे वागण्यामुळे होऊ नये, कारण ती तुम्हाला जे सांगते आहे बोलते आहे ते ऐकायचं नाहीये. तर त्या बोलतात की अरे तू कोण आहेस, तुझ्यासाठी तिचं काय ऐकायचं आम्ही. काय करतो तू, किती कमवतो, काय आहे काय तुझ्याकडे जे बघून आम्ही आमची मुलगी देऊ. आणि मुळात दुसऱ्या कास्टमध्ये काच देऊ आम्ही आमच्या मुलीला. तर शुभ बोलतो की ठीक आहे मग हे असं किती दिवस चालणार आहे. लाईक भांडण आर्ग्युमेंट अँड ऑल. तर क्रियाचे पप्पा फोन घेतात आणि तसंच बोलायला लागतात की हे बघ तुला शेवटचं सांगत आहे मी, आज माझी मुलगी तुझ्यामुळे काय बोलली आहे मला हे मी तुला नाही सांगणार. तर हे ऐकताच शुभ बोलतो की मला वर्ड टू वर्ड सांगितली आहे ती काय बोलली कशी बोलली आणि यावरून मी तिला ऐकवलं की आपल्या पॅरेंट्स सोबत असं वागायचं बोलायचं नाही. तर हे ऐकताच ते बोलतात की हे बघ तुझं हे गोड बोलणं तिकडेच असू दे. क्रियाला फसवलं तू गोड बोलून, तसं मला फसवायचं बघू नको. तुला माहिती नाहीये मी कोण आहे ते. सो तू सांभाळून राहा कळलं का. माझ्या डोक्यात जर गेलास ना तर इथे बसल्या बसल्या तुला उचलून घेईल तिथून. कळलं का.
तर यावर शुभ खूप जोरात आणि ओरडून बोलतो, की "बापरे! मला उचलून घेऊ शकता का?" "माँ कसम." आता खरंच मी चॅलेंज करतो, की तुमची जितकी ताकद आहे ना, लावा पूर्ण आणि उचलून दाखवा मला. करा, करा. पूर्ण ट्राय करा. खरं तर मला ह्या सगळ्यात पडायचंच नव्हतं. पण तुम्ही हा शब्द वापरले आहे ना आता, यापुढे नाहीतर पाठवा कोणालाही. आणि एक लक्षात ठेवा, माझ्या मागे-पुढे अजून तरी कोणी नाहीये आणि मला एकाच गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे आणि ते म्हणजे माझे गॉड. ते जेव्हापर्यंत आहेत तेव्हापर्यंत माझं कोणीच काहीच नाही करू शकत. तर तुम्ही जे बोलले ते करा. आता तर हे ऐकताच क्रियाची मम्मा फोन घेतात आणि बोलायला लागतात, की मी क्रियाला नेहमी एकच बोलायची, की त्या मुलाचा हा स्वभाव इतका वाईट आहे, की तो पुढे कोण आहे हे सुद्धा बघणार नाही आणि तू आज हे सिद्ध केलंस. शुभ बोलतो, की त्या पद्धतीने बोलायला सुरुवात त्यांनी केली आहे. मग घाबरून जाऊन त्यांना विनवणी करू का? की नक्की काय करू? म्हणजे असं काही करून तुमची हिंमत वाढेल आणि परत 4 गोष्टी तुम्ही मला ऐकवणार. सो असं करण्यापेक्षा बघूनच घेतो ना शेवटी माझ्या नशिबात तरी काय लिहिलंय. आजपर्यंत तुम्ही मला इतकं काही ऐकवलं आहे आणि इतकं काही बोललं आहे आणि आजही क्रियाजवळ इतकं वाईट बोलले, पण माझ्या तोंडून तुमच्यासाठी एक सुद्धा वाईट शब्द निघाला नाहीये आणि यापुढेही निघणार नाही कारण तसे संस्कार आहेत माझ्यावर. आणि कधी समोरासमोर येऊन तुम्ही मला 4 कानाखाली जरी दिली ना, तरी सुद्धा माझा हात उठणार नाही. कारण फक्त क्रिया आहे. मी तिला एकच शब्द बोललाय, की जसे माझे पॅरेंट्स आहेत ना मला, तसेच तुझे आहेत, असा विचार करतो. माझा हात बांधून आहे क्रियामुळे. नाहीतर कोणाचं काय आणि कशाचं काय, ते करायला मला जास्त वेळ लागत नाही. ओह माय गॉड! काय होईल पुढे इतकं डेंजर बोलणं. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. मी स्वतः खूप एक्साइटेड आहे. आता काय होईल हे बघायला. पार्ट 264 मध्ये बघणार आहे आपण आता ह्यावर क्रियाच्या पॅरेंट्स कडून कोण काय बोलतात आणि त्यावर परत काय बोलणं होतं आणि हे बोलणं कुठे थांबतं आणि त्यानंतर पुढे काय काय बघायला मिळेल स्टोरीमध्ये तेही बघू. सो रायटर, एडिटर, व्हॉइस शुभ वासेकर यांचा आहे.